आपला पैठण तालुका हा शेतीवर तसेच ऊस उत्पादनात अग्रेसर असलेला तालुका। माननीय नामदार श्री संदीपानजी भुमरे साहेब, माननीय पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर व नवनिर्वाचित खासदार संभाजीनगर यांच्या माध्यमातून व माननीय बांधकाम सभापती तथा चेअरमन रेणुका देवी साखर कारखाना विलास बापू भुमरे यांच्या सहकार्यातून कोल्हापुरी बंधारे, पुलवाजा कोल्हापुरी बंधारे व सिमेंट नाला बंधाऱ्यांचे काम करण्यात आले। नांदलगाव येथील शेतकऱ्यांकडून ऐकूयात त्यांना त्यांच्या शेतीसाठी झालेला या बंधाऱ्यांचा फायदा। नमस्कार साहेब, मी बाबासाहेब सूर्यभान लंबाडे नांदलगावून बोलतो, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर। आमच्या जे रस्त्याचं काम केलं साहेबांनी, भुमरे साहेबांनी जे आमचं काम केलं हे याच्या अगोदर कोणी केलं नाही। आमची पिढी जात हा पडीत पडलेला मार्ग होता, आमचे लय हाल होते। नदीतून पाणी यायचं, त्या पाण्यातून जाणं, गाडी बैल कधी पलटे होणं, कधी काही आमचे फार त्रास होता आम्हाला। तो त्यांनी सॉल्व केला, त्यांच्या प्रयत्नातून हे काम झालं। परत विलास बापूंनी बी त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतला आणि आमचं जे हे काम केलंय असं कधी न होणार त्यांनी करून दिलं। आमच्या त्या ह्या बंधाऱ्यामुळं, ह्या पुलामुळं आमच्या विहिरीची पाणी पातळी वाढली। आम्हाला डबल पीक घेता येणार आहे। आता आमचं पाणी भरपूर वाढलं यावर्षी, असं कधी झालं नाही। माझं वय जवळपास 58 वर्षाचं वय आहे, याच्या अगोदर कधी झालं नाही। आता हे त्यांनी खूप मोठं काम केलं, त्यांनी खूप मोठं आम्हाला सहकार्य केलं। याच्यापूर्वी जे पाणी नदीला यायचं ना ते वाहून जायचं, या बंधाऱ्यामुळे हे पाणी थांबलं आणि आम्हाला आमची पाणी पातळी तर वाढलीच। परत उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाणी प्यायची अडचण होती, आम्ही बैलगाडीनं टँकरनं पाणी मागवत होतो। आता तो प्रश्न राहिला नाही आमचा। आम्हाला उन्हाळ्यापर्यंत शेवटपर्यंत हे पाणी पुरणार आहे विहिरीचं, गावकऱ्यामार्फत आणि माझ्या शेतीच्या सगळ्याच्या मार्फत मी त्यांना धन्यवाद देतो।